नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऊसतोडी जीवन या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आमच्या चालत भाकरी। आता भाकरी करीत करीत एक गोष्ट सांगतो। सांगू का? सांगा की। सांगतो मित्रांनो। एका मोठ्या माणसाजवळ एक घोडा होता, गाय होती, मांजर होती, ससा होता, शेळ्या बकरी होते। आणि त्या मालकाला घोड्यावर बसून जायची सवय होती इकडे तिकडं। एके दिवशी मालकानं खूप लांबवर नेलं, ताण झाला घोड्याला आणि आला ते असाच आपल्या गोट्यात बसला की तिथं मांजर आली। मांजर त्याला म्हणली, अरे आल्या आल्या तू तर खाता असतोस, आज तर आल्या आल्या बसलास। तो मला आज लई लांब गेलतो फिरायला, मालकानं लांबवर फिरायला नेलतं। आता उद्याचा दिवस आराम करायचा आहे बघ, आज तर माझी घास खाण्याची सुद्धा इच्छा नाही, एवढा परेशान झालोय मी। म्हणून घोडा आल्याला कंटाळून बसला। मांजरीनं ऐकलं आणि जाऊन गाईच्या कानात सांगितलं, आपला घोडा आहे ना, आपल्या फॉर्मातला घोडा आहे ना, तो इथं राहणार नाही, काही नाही, आता तू इथून जाणार आहे। लय मालक दमितोय मला, तो खायला बी देत नाही, काही नाही, आणि उगरोज आणतोय कुणीकडे पण मला। मी इथून जाणार आहे असं मांजरीनं सांगितलं। मांजरीनं सांगितलं बकऱ्याला, घोडा इथं राहणार नाही, जाणार आहे। बकऱ्यानं सांगितलं सश्याला, घोडा इथं राहणार नाही, जाणार आहे। संध्याकाळी मालकाचा नोकर आला त्यांना पाणी चारा करण्यासाठी। ससा लगेच त्या मालकाच्या गड्याला म्हणला, आपला फॉर्मातला घोडा आहे ना, तू इथून जाणार आहे, त्याच्याबरोबर हे बाकीचे सगळे प्राणी पण जाणार आहेत। पण तो म्हणला, तुला कसं माहित? म्हणला, मी ऐकलंय, सगळ्या प्राण्यांनी विचार केलाय की आता हे जाणार आहेत। मग त्या गाडीने जाऊन सांगितलं मालकाला, आणि मालकाला सांगितलं। मालकाला वाटलं आता हा घोडा गेला की हे बाकीचे सगळे प्राणी जातील, मी ह्याला काय करतो, रातचं झोपीत इंजेक्शन देऊन मारतो। मालक आला आणि त्या रातचं झोपीत इंजेक्शन दिलं आणि घोडा मरून गेला। का गेला? घोडा असं म्हणला होता का की मी जाणार आहे? म्हणला होता का? नव्हता। फक्त त्याने एकच विषय केलता, मी की आज कंटाळलोय, थोडा आराम करणार आहे, लय परेशान झालोय, मी आराम करणार आहे, उद्याचा दिवस। इतक्याच पुढं जुटत किती लांब गेलं आणि शेवटी मरण त्या घोड्याचं आलं। का आलं? मनातलं काही बोलल्यामुळं आलं। त्याच्यासाठी आपल्या मनातली गोष्ट कधी कोणाला सांगू नये, बरोबर आहे का? बरोबर आहे। नाही तर मग असा ह्या घोड्यासारखा घात होऊ शकतो। सांगायची पण कुणाला? पुढचं ऐकून घेण्यासारखा असला पाहिजे, मनात ठेवण्यासारखा असला पाहिजे। पण ह्या जगात मनात ठेवणारा माणूस भेटणं महाकठीण आहे, नुसतं कठीण नाही, महाकठीण आहे। आपण समजा एखाद्यासोबत मैत्री करतो, त्या मैत्रीत कधीतरी वाकडं आलं, आपण त्याला मैत्री समजून मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, आपण कमजोर कुठे आहेत हे सांगतो, आपण मजबूत कुठे आहेत हे सांगतो। आणि तोच मित्र जर समजा आपलं त्याचं वाकडं आलं की जिथं आपण कमजोर आहेत ना, बरोबर तिथं धरतो। तसं मित्रांनो, दोस्ती किती जरी चांगली झाली, घट्ट झाली, तरी आपण कमजोर कशात आहेत हे कधी कोणाला सांगायचं नाही। एक दिवस वाकडं येतच आणि आलं की बरोबर लोक जिथं आपण सांगितलं तर मी इथं कमजोर आहे रे, मग बरोबर तिथंच धरणार, बरोबर आहे का? बरोबर आहे। तर मित्रांनो, आता ऊस तोडणी सुरू होईपर्यंत शेतातले इकडे तिकडे गोष्टी, गप्पा, असे व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकीत जाऊ। तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत जा।
आणि इकडे तिकडे डोंगरचे शिनका दाखवतो तुम्हाला की सारखे एका ठिकाणची तुम्हालाही बोर वाटू नये. भेटूत मित्रांनो उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.